श्रोतेहो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऑगस्ट महिन्यामध्ये खूप सारे सणवार असतात, तसे दिनविशेष सुद्धा आहेत. आणि याच महिन्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस. आणि याच अनुषंगाने आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात अभिजात विचार आणि क्रांतीची पाऊलवाट यामध्ये लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर व्यक्तिमत्वांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्यांचे विचार, त्यांचं साहित्य आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, घटना या सगळ्यांविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि याच अनुषंगाने आज डॉक्टर लता नामदेवराव कदम, इतिहास विभाग, बलभीम महाविद्यालय बीड इथं सहाय्यक प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत. आणि आज आपण त्यांच्याकडून या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मॅम नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार मॅम, सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे मॅडम की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आजच्या काळातली प्रासंगिकता जर विचारात घ्यायची असेल तर काय सांगता येईल? मॅडम, 1 ऑगस्ट 1920 रोजी भारतीय क्षितिजावरील एक तारा निखळला. तो म्हणजे केशव गंगाधर टिळक. आणि त्याच दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव येथे गावकुसाबाहेर दलित वस्तीमध्ये एका साहित्यरत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे तुकाराम भाऊराव साठे. या दोन्ही महामानवास मी अगोदर विनम्र अभिवादन करते. हे दोन्हीही महापुरुष वेगवेगळ्या कालखंडामध्ये आणि कार्यक्षेत्रात वावरत असले तरी त्यांच्या विचाराचा गाभा मात्र आपल्याला एकच असल्याचं दिसून येतो. तो म्हणजे जनजागृती आणि आत्मसन्मान. लोकमान्य टिळकांच्या विचारांचा विचार करताना असे लक्षात येते की त्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर दिलेला आहे आणि लोकशाहीकरणावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. बरं, आजचे जे डिजिटल आणि जागतिकीकरणाचे युग आहे, जिथे माहितीचे नियंत्रण आणि वैचारिक ध्रुवीकरण आपल्याला झाल्याचे दिसून येते, तेथे टिळकांचे स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि जनतेला एकत्र आणण्याचे जे विचार आहेत ते अधिक प्रासंगिक वाटतात. आज मूलभूत हक्क मागताना कर्तव्याची जाणीवही ठेवली पाहिजे, हाच टिळकांचा विचार श्रेष्ठ ठरतो. खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात, तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात. माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन. स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे ते मी मिळवीन. स्वातंत्र्याच्या तेजोमय सुखाचा उद्गाता, स्वातंत्र्याच्या तेजोमय सुखाचा उद्गाता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. सह्याद्रीच्या खड्या कड्यासम ताठ धीट छाती. सह्याद्रीच्या खड्या कड्यासम ताठ धीट छाती.
लाख रवींची आग तिच्यातून साठविली होती. मूर्त होय त्याच्या रूपातून कणखर निर्धार. मूर्त होय त्याच्या रूपातून कणखर निर्धार. अग्निकणा समनेत्र जिभेला खड्गाची धार. तेजाचा लसलसता अंकुर काळजात होता. तेजाचा लसलसता अंकुर काळजात होता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. असं हे लोकमान्य टिळकांचं ओजस्वी, तेजस्वी, दृढनिश्चयी, देशभक्ती, क्रांतिकारी विचारांचं महान व्यक्तिमत्व. मॅम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय सांगाल? अण्णाबद्दल जर बोलायचं झालं, जनरली जे लोक असतात, शाहिरी करतात, त्यांना शाहीर ही उपाधी दिली जाते. परंतु अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर असं म्हटलं जायचं. त्याचं कारण काय होतं तर ते लोकांचे शाहीर होते. लोकांच्या हृदयातली दुःख, त्यांच्या भावना, शोषितांचे प्रश्न हे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून प्रखरपणे ते समाजासमोर मांडायचे. म्हणून त्यांना लोकशाहीर ही लोकांनीच दिलेली पदवी होती. जसं लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी लोकांनी म्हणजे जनतेने दिली होती, त्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक वास्तव त्यांच्या साहित्यातून दिसून येते. ते स्वतःला क्रांतीच्या फकीराची गुट्टी पिलेला क्रांतिकारक म्हणायचे. त्यांच्या साहित्यातून बदलत्या काळातील कामगार, कष्टकरी आणि शोषितांचे जे जगणे मांडलेले आपल्याला दिसते ते आजच्या कॉर्पोरेट आणि गिग इकॉनॉमी मधील कामगाराच्या शोषणाशी साधर्म्य असल्याचे दाखवते. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलिताच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे. हे त्यांचे विधान अंधश्रद्धेला मूठमाती तर देतेच, पण आजच्या आर्थिक विषमतेच्या काळात ही तितकेच सत्य असल्याचे आढळते. अण्णाचं साहित्य मानवी मूल्याची जोपासना करायला आपल्याला शिकवते. तर अण्णाभाऊ साठे हे म्हणतात की संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती, या चळवळीमध्ये त्यांनी लालबावटा पथक जे होतं ते स्थापन केलं होतं. आणि ते असं म्हणत होते की गरुडाला त्याची पख, वाघाला त्याची नख, नागाला त्याचा फणा, हत्तीला त्याची सोंड आणि सिंहाला त्याची आयाळ जितकी प्रिय असते तितकीच आम्हाला आमची मुंबई प्रिय आहे. त्यामुळे ही मुंबई फक्त महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा किती प्रखर होता हे लक्षात येतं आपल्या. हो. आता अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयी बोलायचं म्हटलं तर माझी वाणीच अपुरी पडेल. कारण ज्या राष्ट्रीय स्तरावर 22 भाषांना देशी भाषा म्हणून दर्जा दिलेला गेला आहे, ह्या 22 भाषा तर सोडा, पण त्यांचं साहित्य अगदी जगातल्या 27 भाषामध्ये भाषांतरित झालेलं आहे. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा, प्रवास वर्णनं, वग, छक्कड, लावण्या, पोवाडे असे विविध प्रकारचे कला साहित्य लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या फकीरा ह्या कादंबरीला तर महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यानंतर त्यांनी माकडीचा माळ, स्मशानामधलं सोनं, वैजंता, स्टॅलिनग्राडचा पोवाडा, तसेच सुलतान असे वेगवेगळे साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. मराठी भाषेला आणि साहित्याला समृद्ध करणारं, वैभव देणारं म्हणजे अण्णाचं साहित्य होय. इतकंच नाही तर त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांची समीक्षासुद्धा केली बरं का. अगदी असं म्हटलं जातं की त्यांचं शिक्षण म्हणजे 1.5 दिवसाचं शिक्षण होतं.
हम्म. कारण एक दिवस ते शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी त्यांना मारलं आणि तो होता अर्धाच दिवस. हम्म. एक दिवस शाळेत गेलेले लेकरू दुसऱ्या दिवशी काय होमवर्क करणार? जिथं दुसऱ्यांचं म्हणजे 6 ते 14 वयोगटातल्या मुलांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होतं, तिथं अण्णाभाऊ साठे यांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं होतं. कारण पोटाची खळगी भरण्यासाठी ते वाटेगाववरून मुंबईला जाऊ लागले. त्यांची ऐपत एवढी नव्हती की ते कुठल्या वाहनाने प्रवास करतील, कारण वाहनाचा खर्च देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. म्हणून मजल दर मजल करत त्यांनी मुंबई गाठली. मुंबईमध्ये गेल्यानंतर मग हाताला लागेल ते काम ते करू लागले. बूट पॉलिश करण्यापासून, हॉटेलचं काम करण्यापासून ते भिंती रंगवणे, चित्रपटाचे पोस्टर लावणे, असा त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि यामधूनच त्यांची अक्षर ओळख व्हायला सुरुवात झाली. त्यांनी तिथून पुढे शिक्षण घेतलं आणि असा पुरावा सापडत नाही आहे की ते 1.5 दिवसाच्याच फक्त शाळेत गेले होते, पण त्यांच्या शिक्षणाची सुरुवात हे मुंबईमध्ये गेल्यानंतर झाली. त्यांचा संबंध कामगाराशी आला. कामगार चळवळीमध्ये ते काम करू लागले. कम्युनिस्ट पक्षाचं सुद्धा त्यांनी काम केलं. इथे थांबून मला ही एक शायरी आठवते की माझी मैना गावाकडे Yes, राहिली, yes, yes. माझ्या जीवाची होती या काहिली. हां. त्यांचा अगदी- प्रवास मुंबईपर्यंत आणि गावाकडे त्यांचं कुटुंब आणि या सगळ्यामध्ये त्यांची होणारी भावनिक जी अवस्था आहे त्यांच्या लेखणीतून ही अशी उमटली असं वाटते. हो हो. महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये पहाडी आवाजामध्ये आपल्याला गाजताना दिसतं. पण या गीतामधून मात्र त्यांच्या हृदयाची भावना, त्यांना सोसावे लागलेले जे काही गरिबीचे चटके आहेत आणि त्या गरिबीच्या चटक्यामुळे ते त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन नाही जाऊ शकले, ह्या गोष्टीचं दुःख पहाडी प्रकार आहे तो आणि त्याच्यामधून ते आपल्याला व्यक्त होताना दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की स्वाभिमान असावा तर अण्णासारखा. कारण जेव्हा त्यांनी स्टॅलिनचा पोवाडा गायला तेव्हा तो एका मासिकामध्ये प्रकाशित झाला आणि हे मासिक रशियापर्यंत पोहोचलं. रशियन भाषेमध्ये तो पोवाडा भाषांतरित झाला आणि अण्णा काय आहेत हे रशियाच्या लोकांना कळालं. पण जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियाला गेले होते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमचं ओपिनियन काय आहे अण्णाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस अण्णा कोण आहेत हे भारताच्या पंतप्रधान यांना सुद्धा माहीत नव्हतं. आणि मग त्यांनी परत आल्यानंतर त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिलं आणि विचारलं की हा अण्णा कोण आहे. त्यावर मग त्यांनी माहिती काढली आणि शोधाशोध केल्यानंतर कळालं की अण्णाभाऊ साठे हे आहेत. आणि मग त्यांना असं सांगितलं की तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांनी बोलवलं आहे मुंबईला भेटण्यासाठी. पण अण्णाभाऊ साठे यांनी उत्तर दिलं की देशाच्या पंतप्रधानाला मला भेटायचं आहे, मला त्यांना नाही भेटायचं आहे. त्यांना जर मला भेटायचं आहे तर माझ्या झोपडीमध्येच त्यांना यावं लागेल. हा त्यांच्या स्वभावामधला जो कणखरपणा आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीपुढे नमले नाहीत. त्यांच्या लेखणीने मला असं आठवतं आहे की आमच्याकडे एक ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणून जे त्यांना मी ऐकलं तर ते म्हणतात की साहित्य काय करतं तर साहित्य झोपलेल्यांना जागं करतं, जागे झालेल्यांना उभं करतं आणि उभे राहिलेल्यांना पळायला शिकवतं. क्या बात आहे. म्हणजे साहित्यामध्ये जगण्याला दिशा असते, प्रेरणा असते, गती असते आणि क्रांती करायला लावते. म्हणून आजचा आपला विषयच आहे की अभिजात विचार आणि क्रांतीची पाऊलवाट. तर हे अभिजात विचार जे असतात हे विचारच काय करतात, क्रांती करायला समाजाला भाग पाडतात आणि याच्यामधून क्रांती आणि उत्क्रांती होत असते. आता एक प्रसंग असा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं होतं मुंबईमध्ये तेव्हा प्रत्येकजण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी शब्द सुमनांची तिथे म्हणजे व्यक्त होत होता. आणि त्यामध्ये आचार्य आत्रे होते, वामनदादा कर्डिक होते.
हे प्रत्येकजण स्टेजवर जाऊन व्यक्त होत होतं आणि तिथंच अण्णाभाऊ साठे बसलेले होते. तेव्हा वामनदादा कर्डिक यांनी त्यांना विचारलं, का रे अण्णा, तुला नाही का काही बोलायचं? त्यावर अण्णा उठले, कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली. त्यांनी काय लिहिलं? गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, अंग झाडोनी निघ बाहेरी, अंग झाडोनी निघ बाहेरी, घालून बेनी वरती घाव, जग बदल घालूनी गाव, मज सांगून गेले भीमराव. क्या बात है. काय ती प्रेरणा, काय ते शब्द ज्याच्यातनं ते व्यक्त झाले. म्हणजे त्यांच्या जो मातंग समाज आहे, दलित समाज आहे, हा बलदंड आहे, बलशाली आहे, परंतु तो गुलामगिरीच्या विळख्यामध्ये रुतलेला आहे. ऐरावत हत्ती, ज्याला आपण इंद्राचा हत्ती ऐरावत, तो कसा आहे? बलशाली आहे. म्हणजे इथं त्यांनी उपमा दिलेली कशाची? ऐरावत हत्तीची. म्हणजे हा जो समाज आहे, दलित समाज, तो ऐरावत हत्तीप्रमाणे बलशाली आहे, परंतु झालंय काय? गुलामगिरीच्या दलदलीमध्ये, विळख्यात अडकलेला आहे. तर त्याला बाहेर निघण्याची प्रेरणा दिली पाहिजे असं कोण सांगतंय? तर भीमराव मला सांगून गेलेत असं ते म्हणतात. आणि त्यांची फकीरा ही कादंबरी सुद्धा त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना त्यांनी समर्पित केलेली आहे. खरंच आहे. ही दोन व्यक्तिमत्व यांचं कार्य इतिहासामध्ये अगदी सुवर्ण अक्षरात लिहिल्या गेलेलंच आहे, पण त्यांचे विचार, त्यांचं साहित्य आजच्या पिढीलाही तितकंच प्रेरणादायी आहे. पुढे आता जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1942च्या आंदोलनातील मराठवाड्याचं आणि त्यात बीड जिल्ह्याचं योगदान याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तुम्ही काय सांगाल? हे जे आंदोलन होतं ना, हे भारतीय इतिहासातील एक अभूतपूर्व पर्व होतं आणि मराठवाडा त्यावेळी दुहेरी लढा लढत होता. आता तो कसा? तर एकीकडे ब्रिटिशांची राजवट आणि दुसरीकडे जुलमी निजामाची राजवट होती. अशा कठीण काळातही बीड जिल्ह्याने दिलेले जे योगदान आहे ते खरोखरच सुवर्ण अक्षराने लिहावे असेच होते. कारण बीड जिल्हा क्रांतिकारकाचे आणि भूमिगत चळवळीचे एक मोठे केंद्र बनला होता. चलेजावच्या आंदोलनाला प्रतिसाद देत तरुणांनी सरकारी मालमत्तेवर हल्ले चढवले होते, दळणवळणाची साधने नष्ट केली होती आणि विशेष म्हणजे निजामाची यंत्रणा खिळखिळी तर केलीच, पण निजामाचा जो काही अमानुष छळ होता त्याला न जुमानता कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांनी आणि जनतेने शरणागती मात्र पत्करली नाही. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम हा जो विषय आहे तो तितक्याच जिव्हाळ्याचा आहे आणि त्यामध्ये बलिदान देणाऱ्या सगळ्यांना आपण इथे थांबून एकदा नमन करूया. कारण आपल्या फक्त हे बीड जिल्ह्यापुरतं नाही, तर मराठवाड्यातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही लढाई लढली गेली होती असं म्हणायला हरकत नाही. पुढे जनता आणि तरुणांना एकत्र आणणारे स्थानिक घटक आणि माध्यमं काय होती त्यावेळची असं तुम्हाला वाटतं? हां, बरोबर आहे मॅम. कारण त्या काळामध्ये मुद्रण स्वातंत्र्य नव्हतं. हो. सेन्सॉरशिपवर कडक बंधनं लादण्यात आलेली होती. आणि मग आता जर प्रचार करायचा आहे या चळवळीचा तर काय करणार? पण संवादाची साधने मात्र प्रभावी होती बरं का. बरं. बीड जिल्ह्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची आणि आर्य समाज या संघटनाची स्थापना झालेली होती. अनेक तरुणांना एकत्र करून प्रभात फेऱ्या काढल्या जात होत्या, राष्ट्रभक्तीपर गीतांची गायने गायली जात होती आणि हस्तलिखिते तयार करून म्हणजे हाताने लिहून संदेश पाठवले जात होते. कारण आपण पाहिलं की मुद्रण स्वातंत्र्यावर बंदी होती. लपून छपून साप्ताहिक बैठका घेतल्या जायच्या. बाजाराचे निमित्त करून क्रांतिकारकाने गुप्त खलिते एकामेकापर्यंत पाठवले जायचे
आणि त्यामुळे सामान्य जनतासुद्धा काय झालेले या लढ्यामध्ये ओढली गेलेली आणि जोडली गेलेली आपल्याला दिसून येते. अगदीच आहे. आज जेव्हा आपल्याकडे प्रसारमाध्यमांची जाळे पाहतो आणि इतकी प्रसारमाध्यमं झालेली आहेत, तर त्या काळी हे माध्यमं नसताना हा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा कसा लढला गेला असेल, तुमच्या या माहितीवरनं आमच्या डोळ्यासमोर ते उमटतंय. खरंच खूप प्रेरणादायी आहे. मॅम, ब्रिटिश राजवटी विरुद्ध निजामशाही असा दुहेरी लढा आपल्याला लढावा लागलेला आहे, तर या लढ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, खरं आहे. कारण मराठवाड्याचा लढा इतर भागापेक्षा वेगळाच होता. इतर भागामध्ये फक्त ब्रिटिशांच्या विरोधात लढा लढला जायचा. आम्ही मात्र दुहेरी गुलामगिरीमध्ये होतो. निजाम ब्रिटिशांचा मांडलिक होता, त्यामुळे ब्रिटिशांना विरोध म्हणजे डायरेक्ट निजामाला आव्हान देणे असेच होते. निजामाचे क्रूर पोलीस आणि रझाकार नावाची जी काही त्यांची संघटना होती ती स्थानिक जनतेवर आणि स्वातंत्र्य सैनिकावर भयंकर अत्याचार करत होती. या चळवळीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जे होते यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. इंग्रजी काळामध्ये यांनी आपल्या संस्थानामध्ये प्रतिसरकार स्थापन केलं होतं आणि इंग्रजांना जेरीस आणलं होतं. प्रतिसरकार म्हणजे काय, तर स्वतःचे कर स्वतः निश्चित करणे, स्वतःचा राज्यकारभार स्वतः चालवणे. म्हणजे इंग्रजांना ते तिकडे फिरकून सुद्धा देत नव्हते. आणि जर एखादा इंग्रज अधिकारी तिकडे गेला तर मग त्याची खैर नसायची. आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पुढे चालून क्रांतिसिंह नाना पाटील यांना विचारण्यात आलं. म्हणजे तेव्हा असा गदारोळ उठला होता की मुंबई जी आहे ती गुजरातला जोडण्यात यावी. कारण गुजरातला जे काही व्यापारी आहेत, जड जवाहीर, सोने चांदी, कपडा उद्योग जो काही असेल, हे सगळे व्यापारी गुजरातचे आहेत. आणि त्यामुळे मुंबईला काय झालेलं आहे, सधनता आलेली आहे. आणि त्याच्यामुळे ही मुंबई जी आहे ती गुजरातला जोडली जावी. तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ठणकावून सांगितले की एखाद्या कंपनीचं जर ग्राईप वॉटर असेल आणि ते जर बाळाला पाजलं आणि बाळ जर गुटगुटीत झालं तर ते बाळ कंपनीच्या मालकीचं होत नाही, तर ते आईच्याच मालकीचं असतं. आणि ही जी मुंबई आहे तिला जरी बाळसं आलेलं असलं, ही सधन झालेली असली, तरी ती महाराष्ट्राचीच आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार. देश स्वतंत्र होत असतानाही मराठवाड्याला मात्र स्वातंत्र्य मिळत नव्हते. आणि 9 ऑगस्ट 1942च्या आंदोलनाने जी काही वैचारिक पार्श्वभूमी तयार केली आणि ऊर्जा दिली, या क्रांतीला काय झालेलं आहे, बळ मिळालं. आणि तिचीच परिणिती म्हणून पुढे 1948च्या हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये झाली. म्हणजे चले जाव आंदोलन हे आमच्यासाठी मुक्तीसंग्रामाची पायाभरणी आणि नांदी ठरली. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा एक किस्सा इथे मला आवर्जून सांगावा वाटतो मॅम. घटना गुंजोटीची आहे. दासप्पा शिवबसप्पा हरके उर्फ वेद प्रकाश आर्य हा 20 वर्षाचा तरुण आर्य समाजी कार्यकर्ता म्हणून काम करत होता. त्या दिवशीची घटना अशी, आर्य समाजाचे मुख्य असणारे जे काही मंत्री होते बन्सीलाल हे गुंजोटीला येणार होते आणि त्यांना घेण्यासाठी हा सकाळीच बस स्टँडवर जाऊन बसला होता. पण ते काही आले नाहीत. इकडे गुंजोटीमध्ये पठाणांनी हायदोस घालून गावाची नासधूस केली होती आणि गावामध्ये स्मशान करून ठेवलं होतं. गावात नीरव शांतता पसरली होती. वेदप्रकाश घरी आला. 4 घास खाऊन धरणीवर अंग टाकणार तेवढ्यात वैदिक धर्म की जय अशी घोषणा त्याच्या कानावर पडली. त्याला वाटले दारात बन्सीलाल आले की काय, म्हणून तो पाहण्यास गेला. तेव्हा पाहतो तर काय, समोर 200 पठाणांनी त्याला घेरले. त्याचे डोके धडा वेगळे करत रक्ताच्या थारोळ्यात टाकले. आर्य समाजी नेत्यात संतापाची लाट उसळली. आजही गुंजोटीला माहेरी येणाऱ्या लेकी जेव्हा भुलईचा फेरा घालतात ना, तेव्हा वेद प्रकाशाच्या बलिदानाचे गीत गातात. ते असं, वेदप्रकाश मारियला हे ग कळलं 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 शहरात, सिर आर्याचं आर्याचं गवंड्याच्या ग दारात, भुईवर पडले ग रक्ताच्या थारोळ्यात, पयलाचं वीर वेद
निजामी संस्थानात. क्या बात है. आत्ता तुम्ही सांगताय तरुण 20 वर्षाचा मुलगा त्याचं हे बलिदान, त्याला अशा या रक्ताच्या थारोळ्यात पाहून काय वाटलं असेल त्या आईला, तर अंगावर काटा येतोय. आणि या बहिणींच्या हृदयातलं दुःख व्यक्त करताना त्या पुढं असं म्हणतात, नाही कळलं कळलं देवा, नाही कळलं कळलं देवा, द्रौपदी म्हणते हाती सुदर्शन घ्यावा. म्हणजे ज्या पद्धतीने सुदर्शन चक्र घेऊन दुष्टांचा संहार केला श्रीकृष्णाने, भगवंताने, तसा या निजामशाहीचा संहार करण्यासाठी आम्ही रणरागिणी तयार आहोत. वेदप्रकाशचं हे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही अशी शपथ सर्वांनी घेतली. त्यात महिलाही मागे राहिल्या नाहीत बरं का. बरं. काशीबाई किर्लोस्कर, आशाबाई वाघमारे, ताराबाई परांजपे, करुणा चौधरी या महिलांनी मोर्चे काढले, निदर्शने केली, गावोगावी जाऊन महिला मेळावे घेतले, जनजागृती केली. आणि त्यामुळे झालं असं की ज्या सामान्य महिला होत्या त्यांनी आपल्या पतीला, मुलांना या लढ्यामध्ये साथ दिली. भूमिगत सैनिकांना आश्रय देणे, त्यांना अन्न शिजवून खायला देणे, पोलिसांची नजर चुकवून गुप्त खलिते पोहोचवणे अशी कामगिरी या महिलांनी केलेली आपल्याला दिसून येते. रझाकाराच्या अमानुष छळाला न घाबरता प्रसंगी जेलही भोगावा लागला तरी ह्या महिला मात्र मागे हटलेल्या नाहीत. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी या चळवळीमध्ये सहभाग घेतला. अगदीच आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात तरुण म्हणा, वृद्ध म्हणा, महिला म्हणा, या प्रत्येकाचं योगदान राहिलेलं आहे. आणि जसं आत्ता महिलांचं कर्तृत्व तुम्ही सांगितलेलं आहे यामध्ये, की महिला कुठेच मागे नाही. जरी त्या रणांगणावर पुढच्या टप्प्यात जरी नसल्या किंवा फ्रंटला नसल्या तरी त्यांनी मागे राहून जी काही आखणी करायची असते त्यासाठी त्यांचा संपूर्ण पाठिंबा त्या द्यायच्या, यावरनं हे लक्षात येतं. आता आपण जेव्हा इतिहासाच्या या सगळ्या गोष्टींना उजाळा देत आहोत तर आजच्या तरुण पिढीसाठी संदेश, मूल्य या इतिहासाच्या अनुषंगाने काय सांगता येतील? मला असं वाटतं मॅम की आजच्या तरुणाने अन्यायाविरुद्ध बोललं पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तसेच त्यांना सामाजिक भान असलं पाहिजे. आज आपल्याला शस्त्र घेऊन लढण्याची गरज नाही, कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत. तर वैचारिक पातळीवर सक्षम होण्याची गरज आहे. टिळकांचा राष्ट्रवाद आणि अण्णाची सामाजिक समतेची दृष्टी जी आहे ती आचरणात आणावी असं मला वाटतं. शिक्षण, तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्याचा वापर करून स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाचंही आपण देणं लागतो या भावनेतून समाज घटकांच्या विकासासाठी कार्य करावं. ज्या हुतात्म्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी या मातीत रक्त सांडले त्या मातीत आजच्या तरुणाने गोवा, गुटखा, मावा, तंबाखू खाऊन ही जमीन लाल करू नये, त्यांचा अपमान करू नये असं मला वाटतं. आजच्या तरुणाने निर्व्यसनी असावं. अभिजात विचार आणि क्रांतीची पाऊलवाट यामध्ये लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि 9 ऑगस्ट क्रांती दिवस हे दिनविशेष औचित्य साधून खूप छान अशी माहिती सांगितली, इतिहासातल्या गोष्टींना उजाळा दिला. त्याबद्दल डॉक्टर प्राध्यापिका लता कदम मॅम, तुमचे आकाशवाणीतर्फे मनापासून आभार, धन्यवाद.